आणि आता बातमी पालघरमधून आहे। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या वरोती गावात खासगी जमिनीची मोजणी सुरू असताना पोलिसांकडून आदिवासी आणि नागरिकांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। पोलीस बंदोबस्तात जेव्हा मोजणी सुरू होती तेव्हा काही लोकांनी वाद घालायला सुरुवात केली असं पोलिसांचं म्हणणं आहे। दरम्यान या संबंधित घटनेचा एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये महिलांना धक्काबुक्की आणि काही नागरिकांना मारहाण होत असल्याचंही दिसतंय। हे सगळे आरोप पोलिसांनी मात्र फेटाळले। मनोज सातवी आपले प्रतिनिधी या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत। मनोज, हा सगळा नेमका प्रकार काय आहे? डहाणू तालुक्यातल्या वरोती गावातल्या एका हैदर अली नावाच्या जमीन मालकाची ही मोजणी होती आणि त्यासाठी त्यांनी पोलीस बंदोबस्त मागवला होता। या हैदर अली नावाच्या व्यक्तीची जमीन सर्वे नंबर 56 मध्ये होती आणि त्याच्या बाजूला सर्वे नंबर 48 हे आदिवासी कुटुंबाचं असल्याचं त्यांचं म्हणणं होतं। त्या ठिकाणी मोजणी गेली, त्याला या आदिवासी कुटुंबाने आक्षेप घेतला आणि म्हणून या सर्व आदिवासींना तिथून जाण्यासाठी सांगितलं किंवा त्यांना ताब्यात घेतलं। यावेळी जी झटापट झाली त्यावेळी पोलिसांनी या आदिवासींना धक्का मारल्याचं आपल्याला दृश्यामध्ये दिसतंय आणि त्यावरून या पोलिसांची जी भूमिका आहे ती एकतर्फी असल्याचा आरोप आदिवासींनी केला आहे आणि आमची जमीन जबरदस्तीने मोजली जात असल्याचा देखील आरोप या आदिवासी कुटुंबाने केलेला आहे। या संदर्भात आपण कासा पोलीस ठाणे अंतर्गत ही सर्व प्रकार येतोय। कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी अगोदरच एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या संदर्भातच आम्ही स्थळ पंचनामा करत असताना हा गोंधळ झाला आणि तेव्हा त्याला ताब्यात घेत असताना तो पडला असं म्हटलेलं आहे। मात्र दृश्यांमध्ये जी परिस्थिती दिसते ती काही वेगळीच आहे आणि त्यावरून या कुटुंबाला किंवा जे सदस्य आहेत त्यांना मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। त्यामुळं या संपूर्ण प्रकरणात आता पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन अगदी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटते। त्यामुळे या प्रकरणात आता पीडित कुटुंबाला न्याय मिळणार का असा सवाल स्थानिक विचारतायत। धन्यवाद मनोज, दिलेल्या अपडेट्स बद्दल।